अखेर चकलांबा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली। उद्या 15 ऑगस्टला सरपंच प्रियांकाताई शिवप्रसाद खेडकर घेणार अखेरचा निर्णय। नमस्कार, मी औदुंबर आणि आपण पाहत आहात बिंदास मराठी लाईव्ह। गेवराई तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून ज्या गावाकडे सध्या संपूर्ण तालुक्याचेच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे, असं ते गाव म्हणजे आपलं चकलांबा गाव। मग ते गावाकडे लागलेलं लक्ष चकलांबा गावात झालेल्या विकासामुळे असो किंवा आपल्या गावच्या सरपंच प्रियांकाताई शिवप्रसाद खेडकर यांचा झालेला एकतर्फी विजय यामुळे असो, तर या कारणामुळे चकलांबा गावाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। तर सरपंच प्रियांकाताई खेडकर यांनी चकलांबा गावामध्ये सरपंच झाल्याच्या नंतर अवघ्या 9 महिन्यात भरपूर विकास केलेला आहे। तो विकास म्हणजे चकलांबा ते संत सावतामाळी चौक हा मुख्य जो रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून ज्या रस्त्याला दैनिक अवस्था आली होती, दैनंदिन अवस्था आली होती, असा रस्ता अवघ्या विजय झाल्याच्या नंतर 2च महिन्यात पूर्ण केलाय। तर त्यानंतर चकलांबा ते डागवस्ती रोड असेल, ज्या रोडने पावसाळ्यामध्ये माणसाला अक्षरशः पायी देखील चालता येत नव्हतं, असा रोड केलाय। त्या रोड संदर्भात प्रियांकाताईंनी सरपंचकीच्या प्रचारावेळेस शब्द दिला होता की येत्या पावसाळ्यामध्ये या रोडने मी आमची 4 चाकी गाडी घेऊन येईल तरच तुमच्याकडे येईल, अन्यथा येणार नाही। तर तो शब्द देखील प्रियांकाताईंनी पूर्ण केलाय। त्याचबरोबर चकलांबा ग्रामस्थांना पंचायत समितीच्या माध्यमातून 120 पेक्षा जास्त विहिरी विनामूल्य मंजूर करून दिल्यात। त्याचबरोबर 100 पेक्षा जास्त गायगोठे एकही रुपया न घेता विनामूल्य मंजूर करून दिल्यात। असे अनेक विकास कामं असताना देखील गेवराई विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक लागलेली असताना विधानसभेला प्रियांकाताई यांची भूमिका काय असेल याकडे सर्व चकलांबावासियांचेच नव्हे तर पूर्ण तालुक्यांचे लक्ष लागलेले आहे। तर या संदर्भात उद्या 15 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता रोकडेश्वर मंदिर, ज्याला आपण चकलांब्याचं ग्रामदैवत म्हणतो, तेथे सायंकाळी 6 वाजता प्रियांकाताई खेडकर यांनी आपली एक भूमिका बैठक म्हणून एक सायंकाळी 6ला बैठक आयोजित केलेली आहे। तर त्या बैठकीत त्या विधानसभेसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे। तर त्यांनी विधानसभेमध्ये काय निर्णय घ्यावा, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच आपला व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, बातम्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या बिंदास मराठी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।